जी महिला तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून लक्ष देऊन ऐकून घ्यावे, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. तर असे का होते आणि त्यांना पश्चाताप करावा का लागतो? सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपलं पाहिजे, पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का? ते खूप गरजेचे आहे का? आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होईल? मित्रांनो, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्वाचे आहे. काही लोक तरुणपणात केलेल्या चुकामुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात. जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये, कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रतिक्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातोच. त्यासोबतच पती व्यसनाच्या अधीन होऊन पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नी देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते. त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे. एकदमच सगळे सोडून देणे योग्य नाही. पत्नी जर चुकीच्या मार्गावर गेली तरी ती आपल्या पतीला व्यसनापासून दूर करू शकत नाही, हाच त्याचा अर्थ असतो. कारण एक स्त्रीचं घराचं सर्व काही असते. स्त्री ही आदिशक्ती असते. त्यामुळे पतीलाही चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे स्त्रीच्याच हातात असते. आता मी स्त्रियांसाठी 3 महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नये. पहिली गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे, त्यांच्या सोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये. जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतो. दुसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया करणे बंद करू नये. जी स्त्री आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडते तिचा पती व्याभाचारी बनतो, परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो. तिसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात. जी स्त्री असे करते ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि ती उत्तम स्त्री मानली जाते. पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्याभिचारी होण्यास जबाबदारी मानली जाते. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या काम वासनेला शांत केले पाहिजे, जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती काम वासनेत खूपच लुप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे. त्याचबरोबर चांगल्या संस्थानात घेऊन जावे, जिथे भगवंतांची चर्चा चालू असते तिथे त्याला घेऊन जावे, जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा येऊ शकेल, भगवंताचे भजन करू शकेल आणि तपस्येत लीन होऊ शकेल. तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते. असे होऊ नये की स्त्री तर भगवंताच्या भजनात लुप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला. जर पत्नी पतीच्या शारीरिक संबंधांपासून पूर्णपणे दूर गेली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही. पती पत्नी हे जीवन रूपी गाडीचे 2 चाक असतात. जर एक चाक रस्त्यावरून भटकले तर गाडीला धक्का लागतो आणि ती योग्य प्रकारे चालत नाही. म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवलेच पाहिजे की 3 प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं करावं. ज्या स्त्रिया असे करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात. त्या आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात, विचार करणेही टाळतात आणि स्वतःबरोबर आपल्या पतीचेही कल्याण करतात. तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल व माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पेजला फॉलो करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.